आज राज्यातील 29 पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार. उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर. खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं. पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला, तर अलार्मवाल्यांचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन. नववर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इकडेच उभा राहिला, त्याला हटवायचंय. नगरसेवक होण्याआधी तू भंगाराच्या गाड्या उचलायचा नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका. जर समजा या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ काय येते? राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका. हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही. जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत. उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती आणली. मराठी भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधूच आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचे नगरसेवक चोरले. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत निर्णय घेऊ. शरद पवारांना एनडीएमध्ये घेण्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. सुनील तटकरेंचं अत्यंत मोठं विधान. आणि नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भव्य रोड शो. महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात प्रचारासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी. यानंतर पाहूयात पुढची बातमी अमरावतीमधून. 2017च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अगदी 21व्या वर्षी नगरसेवकपदी निवडून आलेला प्रणित सोनी हा युवक अंबापेठ गौरक्षण प्रभागामधून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडून आल्यानंतर शहरातील साफसफाईचा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा विषय मार्गी लावू असं प्रणित सोनी यांनी सांगितलंय. प्रणित सोनी यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. प्रणित सोनी आपल्यासोबत आहे. मला सांगा, 2017 साली तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली, जिंकून घेतली. त्यानंतर आता दुसऱ्यांदा निवडणूक लढवता. कुठले कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने मला 21व्या वर्षी जेव्हा उमेदवारी दिली, त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष निरंतर जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या दैनंदिन सुविधा ज्या जनतेला मिळाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. मध्यकाळामध्ये त्या काळामध्ये 2.5 वर्ष कोरोनाचे आले. त्यामुळे पूर्ण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरोना काळामध्ये पूर्ण अमरावतीच नाही, महाराष्ट्रात पूर्ण भारतवर्षात, पूर्ण देशात जे पॅन्डेमिक आला होता त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या होत्या. पण त्याच्यानंतर सुद्धा 4 वर्षाचा जो हा कार्यकाळ गेला प्रशासक काळ, त्याच्यामध्ये लोकांना सगळ्यात ज्वलंत विषय होता साफसफाईचा. आमचं एकच मुद्दा आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सभागृह बसेल, सभागृहामध्ये ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा जाऊ, सर्वप्रथम आम्ही स्वच्छतेच्या विषयावर आम्ही तीव्रतेने पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या मुद्द्यावर आम्ही सभागृहात जेवढे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सगळ्या घेरात घेणार आहोत. आणि अमरावती शहरात स्वच्छता विषयात पूर्ण निगडीत लागला पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे, इथं प्रशासक राज आहे, तुमचं त्या अधिपत्याखाली आहे. मात्र असं असताना अधिकाऱ्यांकडून कामं होत नाही असं तुम्हाला वाटते का? अधिकाऱ्यांकडनं काम होत नाही असं मी म्हणत नाही. अधिकारी कामं करतात, पण सगळे अधिकारी कामं करत नाही. काही अधिकारी कामचुकार असतात, कामचोरी असतात. त्यांना बाकीच्या जनतेला काय त्रास होतोय काय नाही होत त्याच्याची त्यांना काहीच घेणं नसते. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यात पहिले ज्या काही भ्रष्टाचार झालेले आहे, साफसफाईमध्ये जे काही घोटाळे झालेले आहे, सभागृहात बसल्यानंतर सर्वप्रथम आम्ही स्वच्छतेच्या विषयावर गंभीर आहोत. त्याच्यावर आम्ही गंभीर राहू. कारण की या सगळ्या 4 वर्षाचा जो कार्यकाळ गेला प्रशासकाचा, जनतेला जो त्रास गेलेला आहे त्याचा सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन आहे. यामुळे जेव्हा सभागृह स्थापित होईल तेव्हा आम्ही स्वच्छतेचा विषय जो ज्वलंत विषय आहे त्याच्यावर आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यासाठी आम्ही खूप तीव्र भूमिका घेणार आहे. निवडून आल्यानंतर शहराच्या विकासाच्या, घनकचऱ्याच्या मुद्द्यावर आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ते प्राधान्य देणार असतात त्यांनी सांगितलेलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. निवडणुकीमध्ये मतदारांचा विश्वास संपादित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत असतात. अशातच मुंबईमध्ये शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 208 चे उमेदवार विजय लिपारे यांनी मतदारांना स्टॅम्प पेपरवर आश्वासन दिलंय आणि या स्टॅम्प पेपरची प्रचार पत्रकं ते मतदारांना वाटतायत. त्याचबरोबर आपल्याला निवडून देण्याचं आवाहन सुद्धा करतायत. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी मुंबईतील एका उमेदवाराने आपण पाहतोय की स्टॅम्प पेपरवरती आपल्या मतदारांना त्यांची आश्वासनं जी आहेत ती दिलेली आहेत आणि ती पूर्ण करायचा ध्यास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत विजय लिपारे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या हातामध्ये आपण इथे पाहत असाल हे स्टॅम्प पेपर आहेत आणि हे स्टॅम्प पेपरचं ते त्यांनी प्रचारपत्रक देखील केलेलं आहे आणि ते सर्व मतदारांना देत आहेत आणि मतदारांपर्यंत आपला संपूर्ण विकासाचा अजेंडा जे आहे ते पोहोचवताना ते दिसतात. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. या स्टॅम्प पेपरवरती देण्याची कल्पना कशी सुचली आणि स्टॅम्प पेपरवरती तुम्ही काय काय माहिती जी आहे ती दिलेली आहे? नमस्कार, मी विजय लिपारे, प्रभाग क्रमांक 208मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन सेना आणि RPI महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. मी एकनाथजी शिंदे साहेबांनी जसा माझ्या एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला खरा उतरण्यासाठी आज मी या प्रभागात काम करते. गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे, परंतु गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी ज्या पद्धतीने या प्रभागाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबात काही झालेला नाही आहे. आजही लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत या प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावं लागते. लहान मुलांसाठी चांगले उद्यानं नाही आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही चांगले मैदानं देखील नाही आहेत. त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध नाहीत. मैदानामध्ये घाण साचलेली असते, त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी इलिगल एलिमेंट्स वगैरे चालू असतात. परंतु या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला त्याचं काही देणं घेणं नाही. प्रचारपत्रक तुमचं स्टॅम्प पेपरचं मतदारांकडे पोहोचता तर त्यांची काय प्रतिक्रिया असते? तुम्ही अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवर येतात ते त्यांनी विचारलं की तुम्ही जर निवडून आलात तर हे कंपल्सरी करून देणारच का आमची कामं? मला खूप ठिकाणून कंपल्सरी म्हणजे असं तुम्ही हे देणार का नाही अशा तर कुठूनही एका ठिकाणून प्रतिक्रिया आलेली नाही आहे. कारण मला अशा प्रतिक्रिया आल्या आहेत की तुमच्यासारखा माणूस विश्वासू माणूस आहे, त्यामुळे तुम्ही जे बोललात आणि स्टॅम्प पेपरवर तुम्ही गॅरंटी घेतली आहे तर तुम्ही 100% ह्या गोष्टी करून द्याल. आपण इथे पाहतोय की हे स्टॅम्प पेपर आहे आणि प्रचारपत्रक आहे त्यावरती देखील स्टॅम्प पेपरचा फोटो जो आहे त्यांनी छापलेला आहे आणि हे ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचा विश्वास आहे की ह्या स्टॅम्प पेपरच्याद्वारे प्रचार केल्यावरती मतदार जे आहेत त्यांना नक्कीच निवडून देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती संदर्भात चर्चा सुरू होती. मात्र शेवटच्या क्षणी भाजपनं विश्वासघात करून युती तोडली असा घणाघाती आरोप माजी मंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते जगदीश गुप्ता यांनी केलाय. ज्या विद्यमान आमच्याकडे जागा आहेत त्या जागा देखील भाजप द्यायला तयार नव्हतं. शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते शहरात स्थान मांडून आहेत आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे असंही त्यांनी सांगितलंय. भाजपच्या कोर कमिटीमधील सदस्यांनी भाजप तिकीट वाटपांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ केल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे आणि त्याचाच फायदा शिवसेनेला होईल अशी माहिती जगदीश गुप्ता यांनी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्येच नाराजीचा सूर असल्याचं ते म्हणतायत. तुमची शिवसेना आणि भाजप सोबत युती का तुटली? नाराजगी नव्हती, पण माझा स्पष्ट मत होतं पक्षाला सन्मानजनक युती हवी होती आणि मी सुरुवातीपासून सांगत होतो की जोपर्यंत सन्मानजनक सीट शिवसेनेला भेटत नाही तोपर्यंत युती करायची नाही. पण मधल्या काळामध्ये काही घडलं, 15-17 सीटवर काहीतरी कॉम्प्रोमाइज झाल्याचं मला कळलं आणि म्हणून मी ते पावलं उचलले आहे. शिवसेनेसारख्या पक्षानं 14-15 सीटावर मान्य युती करावी हे मला काही पटत नव्हतं आणि त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे जे इथले पदाधिकारी आहे ज्यांना भारतीय जनता पक्षाचा भ सुद्धा माहीत नाही ते युतीत बसत आहे आणि अमरावतीबद्दल त्यांची माहिती काहीच नाही. ते युतीमध्ये बसत असल्यामुळे मी निर्णय घेतला होता की इथे कोणत्याही प्रकारे 25 पेक्षा कमी सीट्स शिवसेनेला भेटल्या नाही पाहिजे. म्हणून मी नाराज थोडंसं झालो होतो आणि मग त्यांना आमच्याही लोकांना अनुभव आला की 15 सीट, मग 8 सीट आणि मग मला वाटते 7 सीटवर ते घसरले होते.
आणि म्हणून ती युती तुटली. तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेने शेवटपर्यंत भाजपला ताकद ठेवला, ऐन वेळेवर दगा दिला भाजपने? 100% भारतीय जनता पक्षाची ती वृत्ती आहे की झुलवत ठेवायचं आणि शेवटी काठावर आल्यानंतर हात सोडून द्यायचं. म्हणजे तुम्हाला कुठं वाद जायचं आहे तुम्ही वाद जा. ही वृत्ती भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक लोकांची आहे आणि मी अनेक वर्ष त्या लोकांमध्ये राहत होतो, त्यामुळे त्यांच्या वृत्तीची वातावरण अगदी